शासनाच्या नवीन धोरणाप्रमाणे आत्माराम कापगते ह्या शेतकऱ्यानं गेल्या वर्षी गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातल्या आपल्या पिकावर पीक विमा काढला खरा, मात्र पाण्याअभावी त्यांचं पीक नष्ट झालं। दरम्यान त्यांनी विमा संबंधी बँकेकडे तसंच कृषी विभागाकडे विचारणा केली, मात्र पीक विमा योजनेचा लाभ मिळालेला नाही। त्यामुळे पुन्हा विमा काढायचा तरी कशाला अशी स्थिती आता त्यांच्या समोर निर्माण झाली आहे। तर आत्माराम कापगते प्रमाणेच मागील वर्षी गोंदिया जिल्ह्यातील 10,295 शेतकऱ्यांना पीक विमा नाकारण्यात आला। तसंच जिल्ह्यातील 8 पैकी 5 तालुक्यातील एकाही शेतकऱ्याला पीक विमा मंजूर करण्यात आला नाही। गोंदिया जिल्ह्यातील 109 गावांना दुष्काळग्रस्त म्हणून शासनाने जाहीर केले होतं। ज्या गावांची पैसेवारी 50% कमी आहे अशा गावांना दुष्काळग्रस्त घोषित केले जातं, परंतु दुष्काळग्रस्त झालेल्या गावातील शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा लाभ मिळालेला नाही। आम्ही सोसायटीमध्ये जेव्हा पैसे भरला मागं, पण तेव्हा आम्हाला कधी विमा पाहिलंच नाही, आम्हाला विमा भेटलाच नाही। म्हणून त्यासाठी सोसायटीतून कर्ज घेतून पण आम्ही विम्याचे काही पैसे कापू नये। आता विमाच नाही देश शासन, तर कशासाठी विम्याचे पैसे भरायचा, आपण कशासाठी विमा काढायचा का? आणि केव्हाही आतापर्यंत कधी विमा भेटलाच नाही आम्हाला। पीक पाणी प्रयोगाच्या वेळी जिल्हा परिषद, महसूल आणि कृषी विभागाने केलेल्या सर्वेक्षणात जिल्ह्यातील 5ही तालुक्यातल्या सर्व मंडळातील सरासरी उत्पन्न कमी असल्यामुळे विमा कंपनीने एवढ्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा पिकाचा विमा नाकारला असल्याचं समोर येत आहे। तर कृषी आयुक्तालयातील सांख्यिकी विभागातून काढलेल्या सरासरीमुळे पीक विमा मंजूर होतो। त्यामुळे आता पीक विमा मंडळातील उत्पन्नावर नाही तर वैयक्तिक शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर राहणार आहे। कालच आम्ही बैठक घेतली, 15 तारखेपर्यंत त्यांनी पीक कर्जाचा पूर्ण टार्गेट करावा या संदर्भात पण आपण सूचना दिल्या। त्याचबरोबर पीक विम्याच्या संदर्भामध्ये आपण आता तो जो त्यांना जो टार्गेट दिला आहे त्याच्यापेक्षा कमी जो झालेला आहे, तर त्याच्यामध्ये आपण मोहीम घेऊन हा पीक विमा पूर्ण आपण हे करायचं यावर्षी टार्गेट ठरवलं आणि त्या दृष्टीने आम्ही काम करत आहोत। त्यामुळे आता शासन जरी शेतकऱ्यांनी पीक विमा काढावा यासाठी प्रयत्नशील असले तरी देखील पीक विम्यापासून शेतकरी वंचित असल्यानं तो काढावा तरी कशासाठी असा सवाल आता गोंदिया जिल्ह्यातील शेतकरी प्रशासनाला करतायत। माधव चंदनकरसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, भंडारा। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।